नमस्कार मित्रांनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आता जो विक्रांत आहे, विक्रांतने इंद्राचा आणि तनिष्काचा एकत्र असा व्हिडिओ काढून घेतलेला असतो. आता नक्की काय ट्विस्ट घडलाय बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. इकडे आता जो इंद्र आहे, इंद्र आणि तनिष्का दोघे पूर्ण नशेत असतात आणि दोघांना पण आता काहीच कळत नाही. आणि जी तनिष्का आहे ती मुद्दामून इंद्राला खूप काही ड्रिंक पाजते आणि त्या ड्रिंकच्या नादामध्ये इंद्र जी तनिष्का आहे तिने राणीचा ड्रेस घातलेला असतो आणि आता इंद्राला असं वाटतं ती राणी आहे. आणि आता इंद्र राणी समजून त्या तनिष्काला जवळ घेतो आणि म्हणतो की माझी राणी, अगं राणी तुला काय सांगू, माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे असं म्हणतो. आणि इंद्र आणि तनिष्का दोघे रात्री त्यांच्यामध्ये खूप वेगळं कृत्य घडतं आणि इंद्राचा चुकीचा पाऊल पडतो. राणी समजून त्या जी ही असते तनिष्का तिच्यासोबत असतो, रात्र वेळ घालवतो. आणि आता लगेच जो इंद्र आहे, तनिष्का तिथेच झोपे जातात दोघे. सकाळी उठून इंद्र इकडे तिकडे बघतो आणि तो आता नशेतून उतरतो, त्याची नशा उतरते आणि तो उठतो, तोंडावरचं काढतो, तो राणीचा ड्रेस घातलेला असतो आणि तनिष्काच्या अंगामध्ये इंद्राचा शर्ट असतो. हे बघतो तो आणि तो म्हणतो की राणी अशी का झोपले, आणि तिच्या तोंडावरचे केस बाजूला करून बघतो तर ती तनिष्का असते. ती म्हणते, इंद्र विचारतो, तनिष्का तू इथे कसं काय आलीस? तर आता लगेच तनिष्का म्हणते की काय घडलंय आपल्यामध्ये, आणि ती पूर्ण घाबरून जाते. ती म्हणते की चुकीचं घडलंय आपल्यात खूप इंद्र. तर इंद्र म्हणतो की हे सगळं काय घडलं? तर आता लगेच ती डोक्याला हात लावते आणि म्हणते की खरंच. तर तो म्हणतो की काही नाही घडलं, माझ्यासोबत असं कधी घडूच शकत नाही, माझ्याकडून असं कधी नशेत काय कधीच होऊ शकत नाहीये, मला माहिती ना, असं तो म्हणतो. तर ती म्हणते की तुझा शर्ट वर करून बघ ना मग. इंद्र इंद्र शर्ट वर करून बघतो तर आता तो म्हणतो की हे सगळे ठसे कशाचे आहेत? तर लगेच तनिष्का म्हणते ते माझ्या होटांचे ठसे आहेत सगळे. असं म्हटल्यावरती इंद्रला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तो म्हणतो की आता काय करू, माझ्याकडून असं कधीच नाही होऊ शकत. तर ती म्हणते की इंद्र आता कुणाला सांगायचं नाही, ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये ठेवूयात आपण, असं म्हणते. तर आता लगेच तो म्हणतो की असं कधीच होऊ शकत नाही, दोघांमध्ये कुठं ठेवायची, हे बघ खूप चुकीचं झालं हे, असं माझ्याकडून असं कधीच घडू शकत नाही असं इंद्र म्हणतो. तर आता तनिष्का त्याला समजावत असते. तर इकडे जो विक्रांत आहे तो चोरून त्या दोघांचा व्हिडिओ काढून घेतो तिथे. तर इकडे जी राणी आहे ती गाडीमधून आता घरी यायला निघालेली असते पहाटे, आणि ती विचार करत चाललेली असते. ती म्हणत असते की आता इंद्र सर गाढ झोपेत असेल, त्यांना घरी जाऊन मी मस्त असं सरप्राईज देईल, मी त्यांना माझ्या हाताने उठवेल मिठी मारून, आणि लवकरच मग इंद्र सर उठतील असं म्हणत असते. आणि आता इकडं इंद्र आणि तनिष्का दोघे पण खूप याच्यात असतात. ते म्हणतात आता काय करायचं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तर आता तनिष्का म्हणते की आता आपण ही राणीला काहीच सांगायचं नाही, कारण राणीला फसवलंय आपण दोघांनी, असं ती म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय ट्विस्ट असणार आहे. राणीला कळेल का इंद्र आणि तनिष्कामध्ये खरंच काय घडलं आहे? आणि हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.